पाहत रहा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आपल्या भागातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, शेजारी असणारे बेल आयकॉन जरूर दाबा, ज्यामुळे आपल्याला लेटेस्ट हॅपनिंग समजू शकतील. नमस्कार, मी अविनाश पवार. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 1च्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विशेष यासाठी कारण आपण या सगळ्या सिरियलमधून असं पाहतो आहोत व्यक्तिमत्व ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपलं वेगळं असं व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे. उत्तुंग अशी त्यांची भरारी आहे आणि त्यांच्या आयुष्याचा जीवनपट उलगडून आपण त्याच्यामधून प्रेरणा घेऊन कशा पद्धतीने आपणही एखादा उद्योग व्यवसाय करू शकतो का, याविषयीचा धांडोळा यामधून घेण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. आणि निश्चितच आमचा हा उपक्रम त्यासाठीच आहे. आम्ही आज आपल्या समोर ज्या व्यक्तिमत्वाला घेऊन येतोय ते व्यक्तिमत्व खरं तर या उद्योग आणि बाकीच्या क्षेत्राशी निगडीत निश्चितच नाहीये. त्यांचं काम आहे ते ज्ञानार्जनाचं. ज्ञानगंगा ते घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर त्यांना ही जी प्रेरणा मिळाली ती त्यांच्या स्वतःच्याच आयुष्यामधून, कारण त्यांनी खडतर असा आयुष्याचा प्रवास केला. जीवनामध्ये सुरुवातीला त्यांनी खूप संघर्ष पाहिला आणि नंतर त्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वामधून एक प्रकारचा वेगळा असा ठसा समाजावर उमटवलेला आहे. आणि समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी समाजासाठी शाळा सुरू केली. खेड तालुक्यातले हे व्यक्तिमत्व आहे केडी चौधरी. त्यांच्याशी बातचीत करतायत आमचे मुख्य संपादक धनंजय तोडकर आणि त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेत आहेत. चला तर मग पाहूयात त्यांची बातचीत. या शाळेमध्ये शिक्षण तर अतिशय उत्कृष्टरित्या दिलं जातंच, पण त्याचबरोबर शिक्षणेतर उपक्रम देखील या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जातात. अगदी त्यामध्ये बोलायचं झालं तर मुलांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी, संस्कार रुजवण्यासाठी या शाळेमध्ये प्रार्थना, श्लोक, ओंकार जप असेल किंवा सारखे अनेक उपक्रम जे आहेत ते राबवले जातात. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये, त्याला आपण शिक्षणेतर उपक्रम असं म्हणूयात, या शाळेमध्ये बुलक कार्ट रायडिंग, हॉर्स रायडिंग, ट्रेकिंग असेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर स्विमिंग असेल, या अशा प्रकारचे उपक्रम या शाळेच्या माध्यमातून राबवले जातात की ज्यामधून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण व्हायला नक्कीच त्या माध्यमातून मदत होते. त्याचप्रमाणे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही शाळा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. यामध्ये चौधरी सर त्या विद्यार्थ्यांना ट्री प्लांटेशन प्रोग्राम, त्याचबरोबर मोरांचं संवर्धन असेल, आजूबाजूच्या परिसरात आपण जर पाहिलं तर विविध प्रकारचे पक्षी आहेत, या मोरांचं संवर्धन या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. वर्षभरामध्ये विविध सण आपण साजरे करतो. या विविध सणांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण व्हावी, यामधून विविध जाती धर्माचे सर्व सण आणि उत्सव या शाळेमध्ये साजरे केले जातात. त्याचबरोबर चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत केडी चौधरी सर, हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून आलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे ते एक हाडाचे शिक्षक आहेत. आणि त्यामुळे शिक्षणाविषयीची आवड त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ही ते सुरू करून आम्हा पालकांसाठी एक सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर या शाळेच्या यशापाठीमागचे 2 स्तंभ आहेत. एक स्तंभ म्हणजे शिस्तीच्या बाबतीमध्ये सर कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट या ठिकाणी करत नाहीत. आणि दुसरं म्हणजे गुणवत्ता. पाठीमागील 3 वर्षाचा 10वीचा निकाल जर पाहिला तर 100% निकाल या शाळेनं दिलेला आहे. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलीही तडजोड या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात नाही आणि या सर्वांचं श्रेय केडी चौधरी सर यांना त्या ठिकाणी जातं. आणि करोनाच्या आज आपण पाहतो की करोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वच लोकांचे थोडेसे आपण पाहतो की हाल होत आहेत. आणि ही बाब लक्षात घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चौधरी पाटील सरांनी यावर्षी फीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली नाही. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पाठीमागील वर्षाच्या फीमध्ये 2 ते 2.5 हजाराची सूट पालकांना त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून एक पालक म्हणून मलाही या गोष्टीचा खूप दिलासा त्या ठिकाणी वाटला. शाळेतील अजून काही पालक आहेत, आपण त्यांना विचारू. चौधरी पाटील इंग्लिश मीडियम तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी सौ ममता अभिजित बाभुळकर. माझी मुलगी या चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता 4थीत शिकते. सरांच्या शाळेत आम्ही आमच्या मुलीची ॲडमिशन खूप विश्वासाने घेतली, कारण की एका शिक्षकाची शाळा आहे आणि सर एक चांगले शिक्षक आहेत. तसंच इथे आमची मुले नक्कीच चांगल्या प्रकारे घडतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
कारण तशी शिस्त आणि संस्कार मुलांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शाळेत रुजवले जातात. आणि शाळेच्याबद्दल डिसिप्लिन वगैरे एकदम व्यवस्थितच आहे, काही हेच नाही. आणि मुलांना आम्हाला कधी कुठली कोचिंग क्लास नाही लावावं लागली. मुलं त्यांचा होमवर्क पूर्ण तसाच तसा त्यांच्या मनाने करतात, सर्व ते सांभाळतात. कधी म्हणजे असं जास्त प्रॉब्लेम पण येत नाहीत. प्रत्येक प्रॉब्लेम टीचर त्यांचे सॉल्व्ह करतात. योगा वगैरे हां, सकाळी रोज योगा, प्राणायाम, प्रत्येक म्हणजे जे आम्हाला माहिती पण नव्हतं ते मुलं आम्हाला घरी येऊन सांगतात की आज आमच्या शाळेत हे झालं आहे. परत अदर ॲक्टिव्हिटीज, स्विमिंग होतं, हॉर्स रायडिंग वगैरे. परत आंबाबन एक सुंदर ठिकाण सरांनी मुलांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यात मुलं खूप एन्जॉय करतात. घरी आल्यानंतर एवढे फ्रेश असतात, असं वाटतच नाही 3पर्यंत शाळेत एवढे दमून आले असतील म्हणून. एकदम फ्रेश असतात. प्रत्येक उपक्रम हे सरांनी खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं आहे. जे आम्ही घरात नाही बोलू शकत, आम्ही पेरेंट्स म्हणून नाही जमत आम्हाला इंग्लिश, ते मुलं चांगल्या प्रकारे बोलतात आमचे. पहिल्या वर्गापासूनच, म्हणजे आधी नव्हतं जमत, पहिलीपासूनच ते एकदम चांगले बोलायला लागले. त्याचा एक असं समाधान वाटते की नाही, आपण जी शाळा चूज केली ती एकदम छान आहे. आणि मुलं प्रत्येक याच्यात बोलतात, त्यांना आम्हाला अडणारे शब्द ते सांगतात आम्हाला ट्रान्सलेट करून. आणि शिक्षकांबद्दलही बॉन्डिंग एकदम छान आहे, म्हणजे असं घाबरत नाहीत कधी टीचरांना, कुठल्याही टीचरसोबत छान बोलतील. त्याचप्रमाणे काही ह्या स्कूलमधले काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ ते ह्या शाळेत किती वर्षापासून आहेत आणि त्यांना शाळेबद्दल काय वाटतं. ही शाळा मला खूप आवडते, कारण वातावरण तर इथलं छानच आहे, पण जसं आम्ही येतो शाळेत तर शाळेच्या बोर्डवर क्रिएशन ऑफ ॲम्बिशियस माइंड हे जेव्हा आम्ही ब्रीद वाक्य वाटतो, देन वी गेट द इन्स्पिरेशन टू लर्न. आणि शाळेतही एकदम हसतं-खेळतं वातावरण असतं. म्हणजे चौधरी सर तर म्हणजे शाळेचे चेअरमन आहेत हे विसरून आमच्यासोबत मिसळतात. मग ते ट्रेकिंग असो किंवा मग शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान असो किंवा वृक्षारोपण असो, सर प्रत्येक गोष्टीत आमच्यासोबत असतात. आणि आम्ही कुठेही गेलो, म्हणजे अंबाबनमध्ये गेलो किंवा मग कुठे सहलीला गेलो, तर सर स्वतः लक्ष घालून सगळ्या विद्यार्थ्यांची काळजी घेतात. आणि प्रत्येक ओकेजनला म्हणजे सर स्पीच देतात, तर त्यांचे स्पीच, पोएम आणि त्यांनी लिहिलेल्या बुक्स आम्हाला खूप मोटिवेशन देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्कूलमध्ये सगळ्या गोष्टींना एक्सपोजर दिलं जातं. म्हणजे म्युझिक शिकवलं जातं, कराटे शिकवलं जातं, त्यानंतर डान्स असेल तर ॲन्युअल गॅदरिंग्ज होतात, स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होतात. आणि स्पोर्ट म्हणलं तर मग डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन किंवा तालुका लेवल कॉम्पिटिशनलासुद्धा इथून मुलं जातात. तर म्हणजे की सगळ्या फील्ड्सला एक्सपोजर दिलं जातं. आणि सरांनी त्यांच्या शेतात अंबाबन ॲग्रो टुरिझम पार्क केलं आहे, तर तिथे पण सर सगळ्या विद्यार्थ्यांना नेतात. तर तिथं गेल्यावर तर 1-2 तास आमचे कसे जातात ते तर कळत पण नाही. आणि तिथे आमचा फेवरेट रेन डान्स आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस गेलो की आमचा एकच हट्ट असतो, तो म्हणजे रेन डान्स करायचा. आणि तिथे गेलं की तिथे म्हणजे नुसतं झाडांखाली जाऊन बसलं तिथे तरी खूप छान वाटतं. हॉर्स रायडिंग आहे, बुलक कार्ट रायडिंग आहे, म्हणजे की आपल्याला तिथे जाऊन नेचरशी आपण जोडले जातो असं वाटतं. आणि म्हणून मी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे या शाळेत अजून काही स्टुडंट आहेत, एक छोटी स्टुडंट आहे, आपण तिच्याकडून जाणून घेऊ तिच्या भावना शाळेबद्दल, तिला काय वाटतं. माय नेम इज श्रेया नीरज गव्हाणे. आता मी ना 5वीत शिकते. तुला शाळेबद्दल काय वाटतं. मला शाळेबद्दल वाटतं की ही शाळा खूप चांगली आहे. इथं आम्हाला शिक्षक चांगले शिकवतात, चांगले एक्सप्लेन करून शिकवतात. मग मला विषय मराठी आवडतो. आणि सरांनी आंबाबन बांधले, आम्हाला आंबाबन खूप आवडतो कारण त्याच्यात चांगली चांगली खेळणी आहेत. परत ट्रॅम्पोलिंग आहे, आम्हाला खूप आवडतं खेळायला. मला ना स्पोर्ट्समध्ये फुटबॉल, खो खो हे आवडतं. परत ना सर आम्हाला ट्रेकिंगला नेतात, स्विमिंग करायला नेतात. परत खूप चांगले ॲक्टिव्हिटीज असतात. ही शाळा खरंच खूप सुंदर आहे. आपण आत्ता या ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे पहिल्या शेळ्या मेंढ्या चरत होत्या आणि सरांच्या अविश्रांत परिश्रमामुळं ह्या डोंगर पायथ्याशी उजाड माळरानावर त्यांनी अविश्रांत परिश्रम करून ही शाळा उभारली आणि हा जो सुंदर स्वर्ग निर्माण केला. खरोखर त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आम्हाला भाग्यवान समजतो. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात. विद्यार्थ्यांचा तर सर्वांगीण विकास होतोच, परंतु आम्हा शिक्षकांनासुद्धा खूप मार्गदर्शन मिळतं. आता शाळेच्या पाठीमागे जे मोर येतात जंगलामध्ये, त्याचं सरांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीरित्या आम्ही त्यांचं संवर्धन केलं. म्हणजे सामाजिक बांधिलकीचा सुद्धा सरांनी आम्हाला संदेश दिलेला आहे. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाला सुद्धा या ठिकाणी पैलू पडतात. सरांमध्ये असणारी शिस्तप्रियता, त्यांचे अविश्रांत परिश्रम करण्याची सवय, झाडे, पशु, पक्षी, निसर्ग यांच्यावर असणारं प्रेम हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत.
आणि तेच जे आहे सरांकडनं तो वारसा आम्हा शिक्षक वृंदांना सुद्धा मिळत गेलेला आहे. या ठिकाणी माझ्या आयुष्याची जी काही पूर्वपीठिका आहे या ठिकाणी व्यक्त करताना मला थोडंसं माझी ओळख करून द्यावीशी वाटते. माझं गाव खरपुडी बुद्रुक, एक छोटंसं खेडं. शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. खरं तर आमची आई निरीक्षर आणि वडिलांचं शिक्षण जेमतेम 4थीपर्यंत. आईच्या लग्नानंतर तिला पहिला मुलगा झाला 13 वर्षानं, साहेबराव, माझा मोठा भाऊ. परंतु दुर्दैवानं तो 2.5 वर्षाचा असतानाच वारला. त्यानंतर मग मोठी बहीण आणि त्यानंतर 5 वर्षानं, म्हणजे माझ्या आईच्या लग्नानंतर तब्बल 20 वर्षानं माझा जन्म झाला. खरं तर माझ्या जन्मासाठी आईने खूप उपास केले आणि त्यातनं माझा जन्म झाल्यामुळे कोलमडलेल्या आईला थोडासा दिलासा लाभला. पहिल्या मुलाचं असं जाणं त्या आईला थोडंसं धक्कादायक वाटलं. त्यामुळं दुसरा मुलगा वाचला पाहिजे यासाठी आईनं मग गावातीलच एका मातंग समाजाच्या स्त्रीच्या मला ओट्यामध्ये घातलं. खरं तेव्हा अशी धारणा होती की अशा स्त्रीच्या ओट्यामध्ये घातलं की मूल वाचतं, देवाचं त्याला राखण होतं. आणि म्हणून मग माझ्या कुटुंबामध्ये माझी एक मानलेली आईसुद्धा सामील झाली. तिचं नाव कोंडाई बिसे, तिला मी कोंडाई म्हणायचं. तेव्हा आमचं वडील, आई, मोठी मुलगी आरती चौधरी, ती कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि छोटा मुलगा शिवराज, तो BSc लास्ट इयरला आहे. आमचं आणि मिसेस आशालता चौधरी पाटील, सातारच्या भोसल्यांची ती कन्या आहे. तर असं एकंदर आमचा कुटुंबाचा परिचय आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे खरपुडी बुद्रुक येथे जीवन शिक्षण मंदिर शाळेमध्ये झालं आणि 7वी झाल्यानंतर मी तालुक्याच्या गावी महात्मा गांधी विद्यालयामध्ये 8वी येथेच प्रवेश केला. 8वीला गेल्यानंतर मग मी गावी न राहता खेडमध्ये एक महसूल भवन म्हणून तलाठी संघटनेचं एक असं हॉस्टेल होतं, तिथे मी राहिलो. अगदी 8वीपासनं तर SY पर्यंत 7-8 वर्ष मी हॉस्टेलला राहिलो. खरं तर 10वी झाल्यानंतर मी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय इथे 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. कारण माझी एक महत्त्वाकांक्षा होती की आपल्याला डॉक्टर बनायचं ही जिद्द आणि वेळ हे अगदी डोक्यामध्ये एवढं भिनलं होतं आणि त्या पद्धतीनं मग मी सायन्स फॅकल्टीची निवड केली. 11वी सायन्सला गेल्यानंतर तिथे महाविद्यालयात त्या काळात निवडणुका होत्या. मग मी वर्गप्रतिनिधी ह्या पदासाठी उभा राहिलो. 5 उमेदवार होते, त्याच्यामध्ये मला सर्व विद्यार्थ्यांनी, माझ्या वर्गमित्रांनी प्रिफेअर केला आणि मी CR झालो खरा. परंतु 11वी सायन्समध्ये मग थोडंसं अभ्यासामध्ये माझं दुर्लक्ष झालं आणि माझी टक्केवारी घसरली. अगदी 50% मला ते पास व्हावं लागलं. मग मात्र मी असं ठरवलं की अरे बापरे, हे नुकसान आपलं खूप होतं आहे. मग मी मात्र सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि अभ्यासावरती फोकस केला आणि 12वी सायन्सला गेल्यानंतर अभ्यास. खरं तर घरची परिस्थिती आमची शेतकरी कुटुंब, जिरायत जमीन, हंगामी बागायत, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, कुकड्यावरती प्रपंच चालायचं. तसं म्हटलं तर वडील गावचे पोलीस पाटील, परंतु त्यावेळेला पोलीस पाटील म्हणजे खूप तनखा मिळत नसे. वडील 60 रुपये शेवटचा पगार घेऊन रिटायर्ड झाले. त्यामुळे बडाघर पोकळवासा अशी परिस्थिती होती. आर्थिक चणचण तर होतीच. अशा परिस्थितीमध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये आमची अनेक भावंडं शिकत होती, त्यामुळे आर्थिक समस्याही होतीच. 8वीला मी हॉस्टेलवर गेल्यानंतर आमचा अर्थसंकल्प ठरलेला असायचा. आठवड्याला आम्हाला 5 रुपये मिळायचे. मग कपड्यासाठी, मग साबणाला, मग जाण्यासाठी खेडला, येण्यासाठी STचा हशील, यासाठी 5 रुपयामध्ये तो सर्व अर्थसंकल्प बसायचा. घरून डबा यायचा, तोच 3 वेळा खायचा. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये भाजी खराब व्हायची, मग अशा परिस्थितीत नुसती भाकरी खायची. किंवा मग खेडमध्ये अशी 2-3 हॉटेल असायची, त्या हॉटेलमधनं सकाळी ती मिसळची जी काही भाजी संध्याकाळी शिळी राहायची, मग ती शिळी आम्ही भाजी विकत घ्यायचो. जन्माचा डबा असायचा, 10-20 पैशाची भरपूर भाजी ती. मग आमच्या रूममधले आमचे सर्व सवंगडी मित्र, आम्ही ते अत्यंत टेस्टी किंवा पोटाची भूक भागवण्यासाठी आम्ही तेव्हा त्याला तरी म्हणायचो. तर ते जवळजवळ 8 वर्ष संध्याकाळी आम्ही
ते तरी आम्ही खायचो आणि अशा पद्धतीने आमचं हॉस्टेल लाईफ झालं. हॉस्टेल लाईफमध्ये खूप असे कटू अनुभव आले. नेहमी परिस्थितीची आर्थिक चणचण तर कायमच होती. 12वी सायन्समध्ये एवढा मी अभ्यास केला. तसं त्या काळात मोठे क्लासेस नव्हते. वैयक्तिक असे प्राध्यापक घ्यायचे तास सब्जेक्टचे, परंतु मी फक्त 2 महिने क्लास लावला, कारण मला वर्षभर क्लास लावणं परवडत नव्हतं. मग मी काय केलं, सेल्फ स्टडी केला आणि त्यावरती मला 82% मार्क्स पडले ग्रुपला. तेव्हा मेडिकलला ॲडमिशन 80% सहज मिळायचं. पण माझं दुर्दैव, त्यावर्षी मेरिट वाढलं आणि माझं मेडिकलचं 1 मार्कावरनं ॲडमिशन गेलं. मग आता काय करायचं, मेडिकलला मी ॲप्लिकेशन दिलं होतं, 1 मार्कावरनं मेडिकलचं ॲडमिशन गेलं. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा मी प्रायोरिटी दिली होती ॲग्रिकल्चरला, तिथे मी फॉर्म भरला होता. तिथंही माझं नशीब हरलं, कारण माझं ॲप्लिकेशन जो अर्ज होता तोच बाद झाला, कारण मी फक्त 5 रुपयाची पोस्टल ऑर्डर जोडली नाही. तेव्हा मार्गदर्शन नसायचं. ही माझ्या चुकीमुळे माझं ॲग्रीचं पण दरवाजा बंद झाला. म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं, अशी परिस्थिती झाली. बरं, मला डॉक्टर व्हायचं होतं, ही जिद्द आतून एवढा पेटलो होतो. आता काय करायचं, मग थोडंसं वेटिंग लिस्ट लागली, त्याच्यामध्ये माझं वेटिंगला नाव आलं. मग थोडा वेळ थांबलो, आता नंबर लागेल, परंतु नाहीच लागला नंबर. मग शेवटी म्हटलं डोनेशन भरून कुठे प्रयत्न करता येईल का, तर पुण्यातला अष्टांग आयुर्वेद, त्या ठिकाणी असं आम्हाला कळलं की 60,000 रुपये भरलं तर मेडिकलला ॲडमिशन मिळतं. मग घरी थोडासा विषय काढला, परंतु वडील एकत्र कुटुंब पद्धतीचे कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्यांची काही मानसिकता व्हायना की आपल्या मुलाला एवढं डोनेशन भरावं. मग मी खूप अपसेट झालो. म्हटलं जाऊ द्या, मला तिथं कॉलेज शिकण्याचीच इच्छा संपली. मग मी असं ठरवलं, नाही जायचं आता FIBSCला, डायरेक्ट घरीच राहायचं वर्षभर आणि परत पुढच्या वर्षी आपण ॲडमिशन साठी प्रयत्न करायचा मेडिकलच्या. आणि मग त्या पद्धतीने मी घरीच राहिलो. मी असं मनामध्ये ठरवलं, आपण घरी राहिलो, शेती केली, उत्पन्न घरचं वाढवलं तर 4 पैसे डोनेशनला मिळू शकतात. मग तेव्हा एवढी पिकं म्हणजे शेतामध्ये असायची, कोबी, फ्लावर, कारली. सकाळी 8 वाजता जे कामाला प्रारंभ व्हायचा, रात्री 8-9पर्यंत एवढा आतोनात कष्ट मी घेतले त्यावेळेला. अगदी तो माल टेम्पोमध्ये लोड करेपर्यंत 20-20, 25-25 पोती टेम्पोमध्ये टाकेपर्यंत 8-9 वाजेपर्यंत अगदी शरीर घामेजून जायचं. एवढे कष्ट केले, कारण थोडेसा आशेचा किरण होता, पुढच्या वर्षी मला ॲडमिशन मिळेल. परंतु झालं काय, तसं नाही घडलं. त्याच वर्षामध्ये जेव्हा मी घरी राहिलो वर्षभर, कॉलेज सोडून दिलं, तेव्हा मी थोडासा अर्थ अजून मिळावा, पैसा मिळावा म्हणून कुक्कुटपालन केलं होतं. मी 400-500 पक्ष्यांची मी पोल्ट्री केली आणि मग मी त्यांना वाढवत होतो आणि त्यांना चांगलं मार्केट मिळावं यासाठी काय होतं, खेडमध्ये एक पक्षी फक्त 20 रुपयाला जायचा आणि चाकणला जर तो विकला बाजारामध्ये तर 22 रुपये मिळायचे. मग 2 रुपये जास्त मिळावेत यासाठी मी सायकलवरती पाठीमागे पाटीमध्ये कोंबडे टाकायचो आणि मग त्या चाकणच्या बाजारामध्ये विकायचो. अशा पद्धतीने मी पैसा मिळवण्यासाठी ते वर्षभर प्रयत्न केला. हे सर्व झालं, वर्ष सरलं, परंतु मला मेडिकलला त्याही वर्षी ॲडमिशन मिळालं नाही. मेरिट खाली यायच्याऐवजी आणखीनच वाढलं. मग मात्र मी सगळ्या आशा माझ्या पुसट झाल्या आणि मग मी ठरवलं की जाऊ द्या, आता घरी राहण्यापेक्षा महाविद्यालयात जाणं योग्य आहे. निदान आपण काय करूया, शिक्षक तरी होऊया. BSc MSc BEd करून आपण शिक्षकाची नोकरी करूया. मी तेव्हा असं ठरवलं होतं की आपल्याला डॉक्टर बनता नाही आलं. I couldn't become a doctor, I couldn't become an engineer, but I will definitely become a maker of doctor and engineers. की नाही मला डॉक्टर बनवता आलं, परंतु डॉक्टर घडवणारा मी मात्र शिक्षक आयुष्यात अवश्य बनेल. ह्या भूमिकेतनं मग मी पुन्हा BSc करायला सुरुवात. FI केलं, परंतु FIची परीक्षा झाली आणि प्रॅक्टिकल परीक्षा बाकी होती. तर मग पुन्हा मी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं, FI BSc केली. त्यानंतर SY BSc हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्येच केली. SY BSc झाल्यानंतर मला प्राणीशास्त्र विषयामध्ये BSc करायची होती आणि तो विषय इथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय खेड इथे नव्हता. मग मी आंबेगाव तालुक्यातील अण्णासाहेब आवटे कॉलेज इथे मी प्राणीशास्त्र विषयामध्ये BSc केली. तिथे मी वर्षभर राहिलो मंचर इथे. तर पहिले 6 महिने मी अक्षरशः पैसे नाहीत म्हणून मी हातानं करून स्वयंपाक करायचं असं ठरवलं आणि माझ्या रूममधले जे काही रूममेट होते, पोखरकर केडी किंवा नितीन नाईकडे, हे आम्ही एकत्रित काय करायचो, हातानं स्वयंपाक बनवून खायचो. परंतु 6 महिने काय झालं, ते स्वयंपाक आम्हाला एवढा खास बनवता येत नव्हता आणि त्यामध्ये वेळ पण खूप जायचा. भांडी घासायची, स्वयंपाक करायचा, 1-2 तास जायचे. मग त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये म्हणून काय केलं, उरलेल्या 6 महिन्यामध्ये घरी रिक्वेस्ट केली की थोडंसं आम्हाला स्वयंपाक करून खाणं, हे जास्त वेळेचा अपव्यय होतो आहे,
जर थोडे मेसला पैसे जर मिळाले तर बरं होईल. मग शेवटच्या 4-5 महिन्यामध्ये घरच्यांनी मानसिकता केली आणि मेसला पैसे दिले. अन्नपूर्णा खानावळ मंचरमध्ये तिथे 400 रुपये मेसचे बिल होतं. तर तेव्हा मेस लावली आणि तिथे BScला सुद्धा मी एवढा अभ्यास केला की त्या कॉलेजमध्ये BScला मी 5 डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट आलो. त्या वर्षी पुणे विद्यापीठामध्ये मी BScच्या मेरिटमध्ये 8वा होतो. मला मेरिट किंवा रँक सर्टिफिकेट मिळालं. परंतु माझं दुर्दैव असं की मला मार्गदर्शन नव्हतं की BScची अशी मेरिट लिस्ट होते विद्यापीठाची आणि त्याच्यामध्ये मग पहिले 3 हे गोल्ड मेडलिस्ट असतात हे माहीतच नव्हतं. माझं फक्त गोल्ड मेडल फक्त एका मार्कावरनं गेलं. ते जर मला माहीत असतं तर मी आणखी अभ्यास केला असता. कारण मी महाविद्यालयीन जीवनामध्ये एवढा अभ्यासाला झोकून द्यायचो की माझी बैठक असायची अभ्यासाची. मी एकदा बसलो की माझं टार्गेट असायचं मला हे 3 चॅप्टर संपवायचे, मला हे पुस्तक वाचून संपवायचं आहे, मला ही वहीचं वाचन पूर्ण करायचं आहे. ते केल्याशिवाय मी उठतच नव्हतो. मग त्याला 5 तास लागोत, 7 तास लागोत, तहान भूक कशाची माझ्याकडे परवा नव्हती. मग तिथे मला 5 डिपार्टमेंटमध्ये मला प्रथम आण्याचा मान मिळाला. मग माझी थोडीशी कॉन्फिडन्स वाढला. मग मी ठरवलं आता MSc करायचं. मग MSc मी पुणे विद्यापीठामध्ये प्राणीशास्त्र विषयामध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न केला. तिथे एंट्रन्स एक्झाम होती. अखंड इंडियामध्ये 350 मुलं त्या ठिकाणी आली होती वेगवेगळ्या राज्यातली आणि जागा फक्त 24 होत्या आणि त्यातल्या त्यात 12 जागा फक्त ओपन कॅटेगरीसाठी होत्या. आणि माझा लक आत्तापर्यंत मग ते बॅड लकमध्येच होतो, परंतु ते पहिल्यांदा माझं नशिबाने मला साथ दिली आणि 12वा मी सिलेक्ट झालो आणि प्राणीशास्त्र डिपार्टमेंटमध्ये मला ॲडमिशन मिळालं. तिथे 2 वर्ष माझ्या वर्गातले सर्व विद्यार्थी जवळ आउटर स्टेटमधलेच होते. खूप चांगले फ्लुएंट इंग्लिश बोलायचे. आम्ही मात्र ग्रामीण भागातले. आम्ही थोडंसं वेगळं पडायचो, परंतु तिथे वातावरण आम्हाला मिळालं. मग हळूहळू आम्हाला इंग्लिश बोलायला जमायला लागलं. विद्यापीठात असतानासुद्धा पैशाची खूप चणचण भासायची. खरं तर काही गोष्टी मी सांगितल्या तर सांगायला हरकत नाही. मी पैशाची बचत कशी केली, मी BScला ज्या पॅन्ट वापरायचो त्या MScला त्या फाटल्या होत्या, पण पाठीमागे त्या रफू करून मी त्या पॅन्ट वापरल्या. मी कधीही पुण्यामध्ये आलिशान कपड्याच्या दुकानाकडे पाहत नसायचो. जाताना रस्त्यावरती फुटपाथवरती कपड्यांचे जे काही विक्रीसाठी ठेवलेले ढीग असायचे त्याच्याकडे माझी नजर वळायची आणि मग मी त्याच्यातले ते कपडे घ्यायचे. 20-25 रुपयाचा शर्ट, फुटपाथवरची ती स्लीपर, हे मी 2 वर्ष वापरलं आणि MSc मी कंप्लीट केली. MSc मला B+ मिळाला. मला B+ मिळवायचा होता कारण मला सिनियर कॉलेजचा प्राध्यापक होता आलं पाहिजे हे मनामध्ये ध्येय होतं आणि त्या पद्धती मला B+ मिळाला. MScला असताना संशोधनासाठी मला पॉंडिचेरी येथे सुद्धा जाण्याचा 2 महिने योग आला आणि खरं तर मी नेहमी प्रायोरिटी शिक्षणाला दिली. त्याच काळामध्ये खरं तर आमच्या घरामध्ये माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नाची तारीख पण जूनमध्ये होती आणि माझा प्रोजेक्ट संशोधनाचा विषयसुद्धा त्या पिरियडमध्ये होता. तर माझ्याकडे 2च ऑप्शन होते. एकतर पॉंडिचेरीला संशोधनासाठी जायचं नाही, घरी लग्न अटेंड करायचं, किंवा गेलं तर लग्न झालं. शेवटी प्रायोरिटी मी माझ्या संशोधनाला दिली आणि सख्या बहिणीच्या लग्नालासुद्धा मला हजर राहता आलं नाही. कारण मी नेहमीच मनामध्ये एक गोष्ट ची जाणीव ठेवली होती, सक्सेस ऑलवेज लाईज इन द सॅक्रिफाईस. यश हे नेहमी त्यागातच दडलेलं असतं आणि जिथे जिथे त्याग करता येईल तो आनंदाने मी स्वीकारला आणि ते करण्याचा प्रयत्न केला. MSc झालो पुणे विद्यापीठामध्ये. नंतर मग B.Ed मी आदर्श कॉलेज इथे केलं. MSc B.Ed झाल्यानंतर आता मला 100% ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेजवरती प्राध्यापकाची नोकरी मिळणार, मी शिक्षक होणार याची मला खात्री होती. पण पुन्हा त्या ठिकाणी माझा संघर्षाचा मार्ग सुरू झाला. एवढी चांगले मार्क्स मिळूनसुद्धा MScला B+, B.Edला डिस्टिंक्शन, परंतु मला कॉलेजवरती सर्व्हिस मिळाली नाही. खूप ट्राय केला. तेव्हा दुर्दैव काय होतं की राखीव जागा जास्त निघत होत्या ॲडमध्ये, ओपन जागेला व्हॅकन्सी नव्हती आणि त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम तयार झाला. मी शेवटची इंटरव्ह्यू तसं पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये दिली. तेव्हा रामकृष्ण मोरे होते, 2 जागा होत्या आणि तेव्हा मी इमोशनल एवढा झालो कारण मला माझ्या कुटुंबाचं आर्थिक जी गरज भागवायची होती, रोजीरोटीचा प्रश्न होता. मला तर तेव्हा असं वाटत होतं मला 4-5 हजाराची जरी नोकरी मिळाली शिक्षकाची तरी मी आनंदानं करेल. आणि मी इमोशनल होऊन त्या ठिकाणी मग त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या पॅनलला म्हणालो, मला कुठल्याही परिस्थितीत मला नोकरीची खूप गरज आहे. तुम्ही जर मला तुमच्या संस्थेवर जर संधी जर दिली ना, मी आयुष्यात कधीच संप करणार नाही. आणि तुम्ही जर म्हटले ना की रविवारीसुद्धा तू कामावर ये तरीसुद्धा मी येईल, असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. एवढा मी त्या ठिकाणी कमिटमेंट करूनसुद्धा माझं दुर्दैवच
नाही मला संधी मिळाली. हां, तर दुसऱ्याच त्या 2 मुलांचं सिलेक्शन झालं आणि मग मात्र मी खूप डिप्रेस झालो. आता काय करायचं? मग मी बहिणीकडे म्हणजे सांगवीला काही दिवस राहिलो 1 महिनाभर आणि मग तिथे कॅम्पमध्ये नॅशनल टॅलेंट अकॅडमी म्हणून क्लास होता. CBSEच्या बॅचेसला माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि मग तिथे मी शिकवायला सुरुवात केली. 1 महिना 2 महिने मी त्या ठिकाणी शिकवलं, परंतु मलाही असं वाटायचं की आता आपण क्लास काढले पाहिजेत. मग सांगवीला तिथे एक रस्त्यानं जाताना एक टपरी होती एका पेंटरची, आर के पेंटर म्हणून. तर मग मी तिथे काय केलं, मध्यंतरीच्या काळामध्ये लक्षात घ्या, थोडंसं मला एक दिलासादायक बातमी आली की आमचे जे खेड कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर SB पाटील, त्यांना 1 वर्षाची रजा पाहिजे होती आणि ते कोल्हापूरला PhDला जाणार होते. त्यांचा मला फोन आला की अरे माझ्या जागी तुला 1 वर्षाकरता तात्पुरतं काम करता येईल. मला खूप आनंद झाला की आता आपल्याला सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळणार आहे. आणि त्या पद्धतीनं हुतात्मा राजूला माझं सिलेक्शन झालं आणि मी तिथे FY SY 1 वर्षभर मुलांना शिकवलं. ती जी संधी माझ्या जीवनामध्ये मिळाली ना, तिचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. एवढं जीव तोडून एवढं छान शिकवलं की त्या संपूर्ण स्टाफमध्ये, त्या विद्यार्थ्यांमध्ये एक आवडीचा शिक्षक म्हणून खरं म्हणजे मला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि भविष्यकाळामध्ये नक्कीच मी हाडाचा एकदम क्वालिटी टीचर बनू शकतो एवढा मला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आला. तर आपण बातचीत करतोय ते म्हणजे ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे KD चौधरी. खेड तालुक्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने एक शाळा उभारलेली आहे आणि त्या शाळेमधून ते वेगवेगळे विद्यार्थी घडवत आहेत जे आपल्या जीवनामध्ये यशस्वी असा ठसा उमटवत आहेत. ते आपल्या आयुष्याचा जीवनपट आपल्या समोर अगदी मनमोकळेपणाने खुला असा रिता करतायत आणि त्यांच्याशी बातचीत करतायत आपले मुख्य संपादक धनंजय तोडकर. आपण बातचीतीचा हा सिलसिला अशाच पद्धतीने पुढे सुरू ठेवणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. स्वतःचं घर उभं करू पाहणाऱ्यांसाठी घनोबा डेव्हलपर्स आपल्यासाठी खास नवीन प्रकल्प घेऊन येत आहे. कमी दरात 1 आणि 11 गुंठ्याचे प्रशस्त सर्व सुखसुविधांयुक्त प्लॉट. त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त खेळांसहित भव्य गार्डन, व्यायामासाठी ओपन जिम, अंतर्गत ड्रेनेज लाईन, शुद्ध पाण्यासाठी 2 प्रशस्त विहिरी, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाणी पुरवठा, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर, 24 तास लाईट सोय, भव्य दिव्य अंतर्गत डांबरी रस्ते, व्हॉलीबॉल ग्राउंड, संपूर्ण 1 एकरात गार्डन यासारख्या अनेक सुविधांनी परिपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात घनोबा डेव्हलपर्स यांच्या प्रकल्पाला आजच भेट द्या. श्री घनोबा डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित डॉक्टर प्रदीप गुजरनगर. नातं विश्वासाचं. शिक्रापूरमधील प्राईम लोकेशनमध्ये 8 झोन प्लॉट्स, ऑरा सिटी आणि करंजे नगर सारख्या संपूर्ण लोकवस्तीमध्ये स्वतःचं घर घेण्याची संधी. डॉक्टर प्रदीप गुजरनगरमधील वेगवेगळ्या ॲमेनिटीज. 8 झोन प्लॉट्स, नियोजित महानगरपालिका हद्दीत, निसर्गरम्य आणि प्रदूषण विरहित वातावरण, भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार, वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना, क्लिअर टायटल प्लॉट, 20 व 30 फुटी अंतर्गत प्रशस्त डांबरी रस्ते. संपूर्ण प्रोजेक्टला स्ट्रीट लाईट व वॉल कंपाऊंड, ड्रेनेज व्यवस्था, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन, 24 तास पाण्यासाठी विहीर, 24 तास लाईट व स्वतंत्र DP युनिट, 24 तास वॉचमॅन सुविधा, प्रशस्त गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया आणि मुलांसाठी खेळणी, हाकेच्या अंतरावर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, शॉपिंग मार्केट, ATM आणि PMPML बस स्टॉप. जवळच रांजणगाव महागणपती मंदिर आणि रांजणगाव MIDC. आजच बुकिंग करा. साईटचा पत्ता शिक्रापूर तळेगाव रोड, डॉक्टर प्रदीप गुजरनगर, ऑरा सिटी शेजारी. संपर्क 82 82 82 50 50 आणि 82 82 83 50 50.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बातचीत करतोय ते म्हणजे के डी चौधरी यांच्याशी. त्यांनी कशा पद्धतीने ज्ञानाची ही गंगा पोहोचवण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे ते एक माळरानावर जे स्वप्न त्यांनी उगवलेलं आहे ते रोपटं फुलवलेलं आहे आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. ते कशा पद्धतीने त्यांनी साध्य केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. चला तर मग त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आता हे वर्षभर मी त्या ठिकाणी लिव्ह वॅकन्सीवरती काम केलं. त्यानंतर मला क्लास काढण्याची थोडीशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, आई थोडीशी वयस्कर, जास्त वय नव्हतं परंतु शरीरानं खूप थकली होती. कारण माझ्या आईनं शेतामध्ये एवढे कष्ट केले आईवडिलांनी, तर वडिलांनी शेती बागायती करण्यासाठी 9 विहिरी खोदल्या आणि 9 विहिरी खोदूनसुद्धा पाणी लागलं नाही. तर त्या विहिरीमधले मोठमोठे दगडवर काढण्यासाठी आईसुद्धा ठिवेवरती उभी असायची. त्यामुळे ती कष्टाने खूप खांगली होती. फुफ्फुसाचे, हृदयाचे, पचनसंस्थेचे आजार निर्माण झाले आणि तो त्याच पिरियडमध्ये मग तिने आग्रह केला, नाही बाबा तुझं लग्न करायचं. आता मी म्हटलं मी स्टेबल नाही, मला नोकरी नाही, लिव्ह वॅकन्सीवरती मी काम केलं वर्षभर कॉलेजला, त्याचा पगारसुद्धा वर्षभर मिळाला नाही आणि लग्न कसं करायचं. परंतु आईच्या आग्रहाखातर, वडिलांच्या आग्रहाखातर मी लग्नाला होकार दिला आणि लांबच्या नात्यातली सातारच्या भोसल्यांची मुलगी एक स्थळ म्हणून चालून आल्यानंतर मी होकार दिला. मला वाटलं होतं लिव्ह वॅकन्सीचे पैसे मेमध्ये मिळतील, जूनमध्ये मिळतील, ते मी लग्नाला खर्च करेल. परंतु अक्षरशः ते पेमेंटनं धोका दिला आणि मग मला इकडे तिकडे हात पसरावे लागले. परंतु त्यावेळेला कुठेही मदत मिळाली नाही. तर शेवटी लग्नाचे मध्यस्थ जे होते त्यांनी एक आयडिया केली. आमच्या सासऱ्यांकडनंच काय म्हटले, तुम्ही पाहुण्यांना मदत करा, आणि त्यांनी मला 15,000 रुपये दिले. 15,000 रुपये दिल्यानंतर मग मी माझ्या लग्नाचं बजेट केलं की हे लग्न आपल्याला 15,000तच करायचं. आणि मग काय केलं, मग पुणे येथे रघुनंदन मंगल कार्यालयामध्ये ते लग्न होतं. मग जाण्यासाठी ट्रकचं भाडं, लग्नपत्रिका आणि 2,000 रुपये फक्त पूजेला ठेवले होते. वरात बारात याच्याकरता अजिबात पैसे शिल्लक नव्हते. त्याच्यामुळे माझी वरात लग्नामध्ये झालीच नाही. 15,000मध्ये ते लग्न पूर्ण त्या ठिकाणी पार पडलं. परंतु दिवसभर लग्नामध्ये मला खूप टेन्शन यायचं, कारण लग्नाच्या दिवशी माझ्या खिशामध्ये 1 पण रुपया नव्हता. सर्व पैसे मी खर्च करून टाकले होते. विशेष म्हणजे माझ्या लग्नाबरोबर माझ्या साडूचं आमचं एकत्रित लग्न झालं आणि मग सासरवाडीकडच्याने ते 2 घोडे, आमची घोड्यावरनं मिरवणूक. आणि त्या ठिकाणी काय झालं, मिरवणूक मंगल कार्याच्या दारात आल्यानंतर ते आमच्या साडूकडं आणि माझ्याकडं त्या घोड्यावाल्याने पैसे मागितले ना, 51 रुपये द्या. आता 51 रुपये काय 1 रुपयासुद्धा माझ्या खिशामध्ये नव्हता. आता मात्र फजिती, साडूनं मात्र पैसे देऊन घोड्यावरनं खाली उतरले आणि मी मात्र घोड्यावरतीच अडकलो. आता काय करायचं, अक्षरशः घाम फुटला, अत्यंत चेहरा काळवंडला. आता कुणाकडे पैसे मागू, जवळपास कोणी नातेवाईक दिसनात, आता काय करायचं. परंतु मी कॉलेजला जे वर्षभर शिकवलं त्याचे काही विद्यार्थी मात्र माझ्या लग्नाला आले होते. तर चाकणचा एक गोरे नावाचा विद्यार्थी तो माझ्या शेजारी होता खाली. मग त्याला असं म्हटलं, आता पैसे कसे विद्यार्थ्याकडे मागावेत, आपला कमीपणा होईल. मग मी काय म्हटलं, अरे थोडे माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. खोटं बोललो, थोडेसे तू 51 रुपये देतो का, मग मी तुला 2-3 दिवसांनी मी देईल. मग त्याने मला 51 रुपये दिले, त्या घोड्यावाला दिले आणि मग माझी तिथनं सुटका झाली. अशा पद्धतीनं अनेक प्रसंग. परंतु मला दिवसभर त्या लग्नामध्ये आनंद मिळायच्याऐवजी आर्थिक समस्याच्या वेदनाच मिळत गेल्या. त्यामुळे माझा चेहऱ्यावरती हास्य त्या ठिकाणी त्या दिवशी मला नाही पाहायला मिळालं, फोटोमध्ये किंवा व्हिडिओ कॅसेटमध्ये. म्हणजे असं संघर्षमय प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदातसुद्धा मला खरं वेदनादायक असे अनुभव आले. ते लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय झालं, माझी नोकरी गेली. 1च वर्षाची नोकरी होती. मग जेव्हा सासरवाडीला मी मिसेसबरोबर जायचो तेव्हा तिकडचे नातेवाईक मला विचारायचे, आता कॉलेजला सुट्टी आहे का. तेव्हा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मला खूप अवघड व्हायचं की मी आता बेकार झालेलो आहे, मला नोकरी नाही आहे. मी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करायचा, पण खूप वेदनादायक वाटायच्या अशा गोष्टी. मग मी काय म्हटलं की नाही आता परत नोकरीसाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, पण पैसाच नाही, लिव्ह वॅकन्सीचं पेमेंट नाही. मग लग्नामध्ये माझ्या मिसेसला त्या सातारची पद्धत होती, पाया पडलं की पैसे देतात लोक. मग आमच्या मिसेसची थोडीशी परस पैशाने भरली होती. मग मी काय करायचा, तिच्या पर्समधले पैसे मागायचा, 100-200 दे, मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, मला इकडे जायचं आहे, मला फॉर्म भरायचा आहे. असं करता करता तिच्या पर्समधले पण पैसे संपले, पण मला काही नोकरी मिळाली नाही. आणि मग मी असं ठरवलं, आत्ता मात्र आपल्याला खाजगी क्लासेस काढायचाच. मग बहिणीकडनं काय केलं, मी 500 रुपये घेतले. सांगवीमधनं RK पेंटरकडनं चौधरी पाटील क्लासेस असे 2 कापडी बॅनर छापले. खेडला आलो, एस स्टेशनच्या शेजारी पेट्रोल पंप आहे, तिथे पूर्वी एक झाड होतं, त्या झाडावरती चढलो आणि तिथे ते बॅनर लावला आणि क्लास घेण्यासाठी खेडमध्ये मग रूमच्या शोधामध्ये फिरत बसलो. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला कोणी सहकार्यच केलं नाही, रूमच दिली नाही.
त्यांना वाटायचं हे पोरगं काय क्लास घेणार. परंतु वाडा रोड राजगुरुनगर येथे एक LIC बिल्डिंगची एक इमारत होती, तिथे जोशींच्या 1-2 रूम शिल्लक होत्या. त्यांनी मला सहकार्य केलं. 400 रुपये महिन्यानं त्यांनी मला एक छोटीशी रूम दिली. परंतु क्लास काढण्यासाठी माझ्याकडे भांडवल नव्हतं, ना फळा ना बसायला बसकर. आता कसं, घरून मी फक्त एक खुर्ची, एक पत्र्याची जुनी फक्त त्या रूममध्ये ठेवली आणि 10-15 दिवस विद्यार्थ्यांची जाहिरात करून मी वाट पाहत बसलो. फळा नाही, काही नाही. आणि 15 दिवस एक चिटपाखरू पण आलं नाही. मला असं वाटलं की आपला हाही प्रयोग फसतो की नाही. मग 15-16 दिवसानं एक मुलगी त्या ठिकाणी ॲडमिशनला आली, शुभांगी आहिळे नावाची. तिला मी छानपैकी पटवलं की मी कसं शिकवणार, तुमची कशी काळजी घेणार, कसे नोट्स मी देणार. आणि तिला ते पटलं आणि ती 4-5 दिवसानं म्हटले मी येते मग ॲडमिशनला. आणि मला अपेक्षा होती की ती ॲडमिशन होईल. आणि खरोखरच अक्षरशः ती नुसती आली नाही तर तिनं डायरेक्ट 1700 रुपये क्लासची फी भरून टाकली. मला एवढा आनंद आला की त्या 1700 रुपयामध्ये मी काय केलं, पहिल्यांदा पुण्याला गेलो आणि विद्या फर्निचरमधनं एक छोटासा बोर्ड आणला. म्हणजे तो ग्लास बोर्ड होता, छान बोर्ड होता, परंतु बसायला बसकर नाही. मासाचं थोडे ॲडमिशनचे पैसे जसे येतील तसे मी काय केलं, मग खाली बसकर घ्यायचं, मग पाणी प्यायचं, पिंप घ्यायचं, असं करत करत माझा क्लास 8 विद्यार्थ्यांमध्ये मी सुरू केला. खरं तर क्लासचा प्रवास खूप खडतर होता. सुरुवातीला एकही कर्मचारी नव्हता, 1 मॅन शो होतो. मीच काय करायचा, क्लास उघडायचो, मीच त्या ठिकाणी पाणी भरायचो, मीच तो हॉल झाडायचो. अशा पद्धतीनं तो प्रवास सुरू झाला. मी एवढी बचत केली तर अक्षरशः मला खडूसुद्धा परवडत नव्हते. उदाहरणार्थ त्यावेळेला खडूचा, पांढऱ्या खडूचं बॉक्स होतं 5 रुपयाला आणि कलर खडूचं बॉक्स होतं 10 रुपयाला. तर मला हे परवडत नव्हतं. मग माझी आते बहीण इंदोरी तालुका मावळ तिथे दिली होती. तिनं मला एक आयडिया सांगितली, तळेगावला एक खडूचा कारखाना आहे. मग मला असं कळलं की तिथे स्क्रॅपमध्ये जे रिजेक्ट होतात ना खडू, ते स्वस्त मिळतात. मग मी तिथे जायचो, किलोवरती ते खडू मिळायचे. 20, 25, 30 किलो खडू वर्षभरात पुरतील एवढे खडू मी तिथे खरेदी करायचो. ते पोतं खांद्यावर टाकायचो, वाळूच्या ट्रकनं चाकणपर्यंत, चाकणनं एसटीनं खेडपर्यंत. म्हणजे खडूमध्ये मी सुद्धा बचत केली. अक्षरशः डस्टरसुद्धा विकतचं मी वापरलं नाही. लाकडी ठोकळे मी सुताराकडनं तयार करून घ्यायचो आणि डस्टरचं ते कापड, तो रोल मिळायचा पुण्यामध्ये, ते असं कात्रीनं कट करून मी फेविकॉलनं चिटकून मी ती डस्टर वापरली. खूप बचत केली, कारण परवडतच नव्हतं, फीस येत नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये बचत हाच एक मार्ग. स्वतः जाहिरात करायचो. क्लासेसमध्ये 10वी, 11वी, 12वीचे मी क्लासेस सुरू केले. सुरुवातीला स्ट्रेंथ कमी होती, परंतु नंतर एवढा विश्वास मी राजगुरुनगरवासियांचा संपादन केला. त्यावेळेला राजगुरुनगरमध्ये झेरॉक्स पण नव्हतं. तर मी काय करायचो, 10-15 विद्यार्थी क्लासमध्ये असल्यामुळे मी काय करायचो, स्वतः कार्बन टाकून मी अनेक रिप्लिका करायचो. आणि त्यावेळेला अक्षरशः फोन वगैरे काही नव्हते. जर मुलांची परीक्षा असेल तर ऐनवेळी त्यांना नोट्स द्यावा लागायचे. मग मी काय करायचो, जुनी सेकंड हँड स्कूटर होती, मी डायरेक्ट नोट्स घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या घरी जायचो पोस्टमनप्रमाणे आणि त्या मुलांना त्या नोट्स द्यायचो. त्याच्यामुळे पालकांचं, विद्यार्थ्यांचं मन जिंकलं. आणि मग असं करता करता एवढे विद्यार्थी क्लासला झाले की भविष्यकाळामध्ये 1000 विद्यार्थी माझ्या क्लासला आले. म्हणजे 6 वर्षात मला क्लासमध्ये उत्पन्न मिळालं नाही, पण नंतर भरपूर म्हणजे पैसा येऊ लागला. मग मी काय ठरवलं की आपल्या अपेक्षा नव्हत्या. असं करता करता मी क्लासेसमध्ये जवळजवळ शेतकऱ्यांच्या मुलांची अर्धीच फी घ्यायचो आणि गोरगरीब जर विद्यार्थी असेल ना तर फीस घेत नव्हतो. असं करता करता क्लासचं एक तप पूर्ण झालं. आणि मग मला असं वाटलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे आपण एखादी शिक्षण संस्था ओपन करावी आणि त्या माध्यमातून एखादं इंग्रजी माध्यमाचं स्कूल तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये ओपन करावं. कारण खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. मग 5-50 गावं इंग्रजी शिक्षणाला वंचित आहेत. मग या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण शाळा काढावी असं माझ्या मनामध्ये खरं म्हणजे तो कन्सेप्ट आला. खरं तर मी मगाशी जाता एक विषय राहून गेला की FIच्या परीक्षा म्हणजे थेरी पेपर झाल्यानंतर प्रॅक्टिकल परीक्षा बाकी होती आणि कुटुंबामध्ये एक असं विवाह होता आणि त्या विवाहाच्या निमित्तानं काय होतं, आमच्या वाड्यामध्ये पाहुणे मंडळी वगैरे आली होती आणि मला घरच्यांनी काय केलं होतं, किराणा मालाचा आणायला सांगितलं होता. आणि मग मी खांद्यावरती तो रॉकेलचा डबा घेऊन घरी आलो होतो. मी तेव्हा वीक होतो, थोडासा खांदा लटपटला, ते रॉकेल थोडंसं अंगावर आलं, शर्टावरती आलं, पॅन्टवरती आलं आणि काय झालं मला ते लक्षातच आलं नाही. आणि दुर्दैव असं की त्याच वेळा घरामध्ये नानी घरामध्ये घेगड्या निघाल्या. घेगड्या म्हणजे त्या मुंग्या असतात, त्या खूप चावतात. मग पाहुण्यांना उपद्रव होऊ नये म्हणून मला त्यांना बाहेर घालवायचं होतं. तर कोणीतरी सांगितलं त्याच्यावरती राख टाका. राख टाकूनसुद्धा त्या गेल्या नाहीत. मग दुसऱ्या कोणीतरी सांगितलं त्यांना जाळलं तर ते नष्ट होतील. मग मी हिरळ केला
एक गजाला कापड गुंडाळलं आणि मी ते जाळू लागलो. तो हिरळ भिजत असताना मी आणखी जास्त रॉकेल ओतायला लावलं, परंतु रॉकेल ओतत असताना ते जास्त ओतलं गेलो आणि तो भडका झाला त्या हिरळाचा आणि डायरेक्ट माझ्या शर्टवर तर ते रॉकेल होतंच अगोदर. पटकन त्यानं पेट घेतला आणि अखंड शरीरच पेटलं. काही सेकंदामध्येच पूर्ण शरीर माझं जाळामध्ये आलं आणि त्या उष्णतेनं त्या वेदनेनं मी घरामध्येच असा पळत सुटलो. मला खरं म्हणजे वारा आणि हवा पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी कुणीतरी घरच्या मंडळींनी तो दरवाजा बंद केला, कारण हवेत गेलो असतो तो खूप पेटला असतो. मग मी असंच घरातल्या घरात ह्या रूममधनं त्या रूममध्ये असा पळत होतो. काही सेकंद एवढ्या वेदना झाल्या की मला एक असा पॉईंट माझ्या त्या जाळामध्ये मला जाणवला की आता मी 5 सेकंदानंतर मी कोलॅप्स होणार आणि मरणार. परंतु परमेश्वराचा काय मला विचार माझ्या मनामध्ये आले की आमच्या त्या वाड्याच्या ओसरीवरती शेजारी ब्राह्मण काका राहतो, त्यांची गादी गुंडाळून ठेवलेली असायची. मग मी अंदाजेच त्या ठिकाणी पळत गेलो. जाता जाता शर्ट वगैरे असे तोडत गेलो, कारण कपडे पेटले होते. मी ते तोडत होतो, जळालेले कपडे फेकत होतो. त्या गादीच्या खाली गेलो आणि ते गादी खाली घुसून तेवढ्यात सर्व लोकांनी तिथे जमलेल्या मला विझवलं, हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे 15 दिवस महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये मला जीवदान मिळालं. परंतु जेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवरती होतो तेव्हा मी मनात विचार केला की नाही रे, तू मेला होतास, तू वाचलास, तुला वाचवलंस. काहीतरी कारण असेल, विधात्याच्या मनामध्ये काहीतरी असेल की तुझ्या हातून काहीतरी घडायचं आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी शिक्षक व्हायचं ठरवलं. क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवायचे ठरवले. मी जवळजवळ 1000 इंजिनियर, 50 डॉक्टर आणि कितीतरी व्यावसायिक क्लास 1 ऑफिसर्स या समाजातले क्लासच्या माध्यमातून दिले. आणि मला याच्यानंतर 1 वर्ष एक तप पूर्ण झाल्यानंतर मी चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल खरबुडीसारख्या खेडेगावामध्ये तालुक्याच्या पूर्व पट्ट्यासाठी एक छोटीशी शाळा सुरू केली. डोंगर पायथ्याला जिथे शेळ्या मेंढ्या चरत होत्या तिथे एक सुंदर शाळा बनवण्यासाठी रात्रंदिवस अविश्रांत परिश्रम केले. मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळण्यासाठी विविध उपक्रम त्या ठिकाणी मी घेतले. या व्यतिरिक्त निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संवर्धनासाठी मी मोरांचं संगोपन एक नवीन उपक्रम घेतला. विद्यार्थी पालकांच्या सहकार्यानं डोंगरावरती पाणी नेलं, पाईपलाईन 10-15 नळ 24 तास तिथे पाणी वाहत असतं. तिथे मोर यायला लागले. दर महिन्याला धान्याची पोती अशी लोकांकडनं मिळाली. नाही मिळाली तर स्वतःच्या कमाईतनं, स्वतःच्या खिशातनं पैसे टाकले आणि मोरांची संख्या त्या ठिकाणी वाढवली. आता मोरांना पाहून मुलंही प्रसन्न होतात. आणि मी वन्य संवर्धनाच्या बरोबर माझं वृक्ष लागवडीवरती खूप भर असतो. म्हणजे ट्री प्लांटेशन मी खूप केलं. मी जवळजवळ आत्तापर्यंत 500 झाडं लावून मोठी केलेली आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावासाठी खूप केलं. चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल खरं तर आता नर्सरी ते 10वीपर्यंतची ही शाळा आहे. इथे जवळपास 800 विद्यार्थी, 40 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आणि विद्यार्थी कुठं शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात खेड तालुक्याच्या जवळजवळ 55 ते 60 गावामधून येतात. राजगुरुनगर शहर आणि तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत. 10वीच्या 3 बॅचेस पासआउट झाल्या. 100% रिझल्ट लागला. 100% निकालाची हॅट्रिक झाली. शिवाय स्कॉलरशिपचा जो रिझल्ट आहे आपल्या शाळेचा तो सुद्धा टॉपला असतो. गेल्या वर्षी खेड तालुक्यामध्ये स्कॉलरशिपच्या जी काही मुलांची काही मेरिट लिस्ट होती त्याच्यामधले पहिले 5 विद्यार्थी आपल्या स्कूलचे आहेत. इवन नवोदय केंद्रीय परीक्षेचे प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी अग्रेसर असतात. आणि पालकांचा प्रचंड विश्वास. आणि खरं म्हणजे बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काही उपक्रम केलेत. मग बुलकाट राईड आहेत, हॉर्स राईड आहे. आम्ही काय करतो, स्विमिंग पण घेतो. या ठिकाणी स्कूलच्या प्रांगणामधनंच एक चासकामांचं एक छोटीशी चारी जाते. तिथे आम्ही ते पाणी स्वच्छ अडवून मुलांना त्या ठिकाणी स्विमिंगचं आम्ही ट्रेनिंग देतो. अशा पद्धतीनं हे उपक्रम घेतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करतो की जेणेकरून महाराष्ट्रीयन कल्चर विद्यार्थ्यांना कळेल. कारण चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल केवळ इंग्लिश माध्यमाची शाळा आहे असं नाही, तर तिला महाराष्ट्रीयन संस्कृतीची झालर आहे आणि ते टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग इथे प्रार्थना, श्लोक, गायत्री मंत्र, योगा, कराटे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालूच असतात. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांची शेतीशी आणि निसर्गाशी नाळ जोडली जावी यासाठी मी माझ्या शेतामध्ये 2.5 एकरामध्ये आंबावन नावाचं ॲग्री टुरिझम सुरू केलं. खरं म्हणजे तिथे वडिलांनी मोठमोठी झाडं म्हणजे 30-35 वर्षापूर्वी जी झाडं लावली होती चिकू आंब्याची ती मोठी झाली. मग त्या झाडाच्या सावलीखाली मी दर वर्षाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला संपूर्ण मुलांना घेऊन जायचो.
मग तिथे मुलं काय करायची, खेळायची त्या सावलीमध्ये, खूप आनंदी आणि ती स्वच्छंदी वाटायची. मग माझ्या मनामध्ये असं कल्पना आली की तिथेच आपण काही खेळणी वाढूया. मग तिथे मी काही ॲडव्हेंचर गेम्स वाढवल्या, तिथे रेन डान्स त्या ठिकाणी केला, काही पशु पक्षी त्या ठिकाणी पाळले, गिरगाईंचा गोठा केला आणि असे प्राणी वगैरे त्या ठिकाणी पाळले आणि शेतकऱ्याची संस्कृती, तिचं दर्शन मुलांना घडावं यासाठी मी आंबाबनमध्ये आता मुलांना शाळेतनं घेऊन जातो. तिथे 2-2 तास तिथे खेळतात, खूप रमतात आणि आंबाबन आता विद्यार्थ्यांचं अत्यंत आकर्षण बनलेलं आहे. श्री पाटील इंग्लिश मिडियम स्कूल निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. इथे स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर इनफ आहे, प्रशस्त क्लासरूम आहेत, कम्प्युटर लॅब आहे, प्रयोगशाळा आहे आणि विशेष म्हणजे स्मार्ट क्लासेस, CCTV ह्या सर्व गोष्टींना अद्ययावत असं स्कूल बनवलेलं आहे. इथे विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्ध, शिवाय त्यांचं ने-जा करण्याचं जे काही साधन आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी ही अत्यंत दक्ष आणि आजपर्यंत 13 वर्ष कुठलाही असा इन्सिडेंट घडला नाही, दुखापत मुलांना झालं नाही. त्याच्यामुळे चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल हे सेफेस्ट स्कूल आहे याचा पालकांचा त्याच्यावरती आता विश्वास बसलेला आहे. आणि जे काही आम्ही उपक्रम घेतो स्कूलमध्ये त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा, आम्ही GK जनरल नॉलेज नावाचा एक सब्जेक्टच ठेवलेला आहे फर्स्ट स्टँडर्डपासून. त्याच्यामुळे काय होतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ही मुलं भविष्यकाळामध्ये चमकतील. उद्याचे IAS ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर ह्या स्कूलमधनं निर्माण व्हावीत, ह्या भूमिकेतनं शिक्षक वृंदांना सदैव सातत्यानं त्याचं मार्गदर्शन असतं. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आम्ही या ठिकाणी घेतो. मग इव्हन आम्ही जेव्हा ट्रेकिंगला नेतो तेव्हा ट्रेकिंगचासुद्धा त्या ठिकाणी मुलांच्या आम्ही स्पर्धा घेतो, स्विमिंगच्या स्पर्धा घेतो. त्याच्यामुळे मुलांची बौद्धिकच नाही तर शारीरिक आणि मानसिक वाढ पण होते. इव्हन लक्षात घ्या, सामाजिकतेचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये रुजवावा यासाठी आम्ही मुलांच्या राजगुरुनगर शहरामध्ये आम्ही रॅली काढतो सामाजिक समस्येविषयी. उदाहरणार्थ स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा गणेश उत्सवामध्ये अनिष्ट प्रथा असतील किंवा लेकवासा अभियान असेल, एड्स निर्मूलन अभियान असेल, ह्या सर्वाच्या आम्ही रॅली आयोजित केलेल्या आहेत. आणि हे करत असताना मी विद्यार्थी आणि पालकांकरता काही पुस्तकं पण लिहिली आहेत. उदाहरणार्थ पंती हे माझं 4 ओळीचं पुस्तक प्रकाशित आहे. आता पंती माझं हे 4 ओळ्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अनेक 4 ओळ्या, त्यापैकी एक 2-3 4 ओळ्या मी तुम्हाला सांगतो की एक राष्ट्रभक्तीपर मी 4 ओळी त्या ठिकाणी आहे की घेऊन पंती हाती तुझ्या, घेऊन पंती हाती तुझ्या, प्रज्वलित कर या बातीला, देश माझा मी देशाचा, वंदन कर या मातीला. अशा 4 ओळीची कविता आहे. दुसरी 4 ओळीची कविता ही एक स्त्रीभ्रूण हत्येविषयी आहे की दिवा वंशाचा पेटवताना, मुलगा पाहिजे म्हणतात, मुलगी नको म्हणतात, म्हणून ती 4 ओळी मी लिहिली. दिवा वंशाचा पेटवताना पंती वंशाची विझवू नका, लाख वंशावळीची जननी लेखही, जन्माआधीच मारू नका, जन्माआधीच मारू नका. दुसरी एक वात्रटिका अशी आहे की ती खूप पॉप्युलर झाली, ती म्हणजे आता फॅशनवरती आहे की पूर्वीची परंपरा नाही राहिली. हां, तशी वात्रटिका आहे. तर ती अशी आहे, घरोघरी खेडोपाडी, घरोघरी खेडोपाडी फॅशन आता शिरली, धोत्राची जागा आता जीन्स पॅन्टनं घेतली. दादांची नाडी जाऊन, म्हणजे दादा कोंडके, दादांची नाडी जाऊन आले आता बक्कल, फेटा गेला टोपी गेली उघडे पडले टक्कल. तर अशा पद्धतीच्या 4 ओळ्या आहेत. इव्हन तोरण काव्यसंग्रह माझा प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये कविता खूप निसर्ग कविता आहे, सामाजिक कविता आहे. खरं तर मी जी गोष्ट करतो ना ते जीव ओतून करतो. कारण श्रीनिवास पाटील साताऱ्याचे खासदार आहेत, ते जेव्हा खेड कॉलेजला आले होते, आम्ही कॉलेजमध्ये असताना, तेव्हा त्यांनी भाषण दिलं. तेव्हा ते पुण्याचे कलेक्टर होते. त्यांनी सांगितलेला शेर मी माझ्या आयुष्यात जपला. दिल से दिल दे, नहीं मिला तो नहीं मिला, मगर कम दिल से मत मिल. जे काही करायचं ते तुम्ही एवढं जीव ओतून करा, एवढं जीव ओतून करा. तुम्हाला यश नाही मिळालं तरी चालेल, परंतु तुम्ही जीव ओतून अविश्रांत परिश्रम करा. आणि त्याच पद्धतीनं ज्याच्यात मी लक्ष घालतो तिथे मी स्वतःला झोकून देतो, मी त्यात वाहून जातो. मी यशाची वाट पाहत नाही, मी यशाच्या पाठीमागे पळत नाही, यशच धावत माझ्याकडे येतो. सामाजिकता मी खूप जपलेली आहे. खरं म्हणजे ह्या खरपुडी गावामध्ये माझं जे स्कूल आहे, मी क्लासेस घेण्यापासून मी खरं म्हणजे आपण समाजाचे काहीतरी ऋणी आहोत, काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये सातत्यानं आहे. मी गावासाठी जवळजवळ 15 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. एकदा मला उपसरपंच म्हणून बनण्याची संधी मिळाली. ह्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मी गावासाठी खूप फॅसिलिटी दिल्या. उदाहरणार्थ मग गावामध्ये ग्रामपंचायत नवीन इमारत, गावासाठी सभागृह,
एक तुकाई माता प्रवेशद्वार मी बांधलं, स्वच्छ पाण्याची विहीर, ही सर्व आणि रस्ते, ह्या सर्वांसाठी कोट्यवधी रुपयाची मी कामं लोकप्रतिनिधी आणि लोकवर्गणीतनं मी केलेली आहेत. इवन मी झाडंसुद्धा एवढी लावली आमच्या गावच्या गावठाणामध्ये, आंबावनमध्ये, शाळेच्या परिसरामध्ये जवळजवळ 500 झाडं मी लावून वाढवलेली आहेत. ह्या गोष्टी मी सातत्याने करत राहतो, कारण मी जे करतो खरं म्हणजे मी विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण दिलं किंवा गोरगरिबांना मी त्यांच्या भावना जाणून घेतल्या, गावासाठी मी केलं. मी असं समजत नाही की मी उपकार केले, कारण या मातीचं मी देणं आहे, कृतज्ञतेनं मी केलेलं आहे. कारण माणसाच्या आयुष्यात लागतं तरी किती हो, ओंजळभर भरपूर झालं. ओंजळ भरल्यानंतर नाही तर ती सांडणारच आहे. ती सांडण्याच्या अगोदर आपण कुणाच्या तरी ती ओंजळी टाकली पाहिजे. ह्या भूमिकेतनं मी करत राहतो. मला जे काही शाळेच्या माध्यमातून जे पैशाच्या रूपाने जे काही फीच्या रूपाने जे काही येतं, मी इथेच ह्या चिमणा पाखरांसाठी मी इथं सांडवतो. घरी काहीही नेत नाही, कारण जो पैसा परमेश्वरानं किंवा समाजानं मला दिला तो समाजाच्याच कारणी लागला पाहिजे. इवन आता लक्षात घ्या, करोनाचा संकटमय काळ आहे, उद्योगधंदे बुडालेले आहेत, पालक संकटात आहेत. मग मी काय केलं की यावर्षी फी तर वाढ केलीच नाही, परंतु जुनी फी जी मी डिक्लेअर केली होती प्रत्येक विद्यार्थ्याची 2,000 ते 2,500 रुपये मी फी डायरेक्ट कमी केली आणि तशी नोटीस मी पालकांना दिली की यावर्षी तुमची मी फी कमी केलेली आहे. हे करत असताना स्कूल जवळजवळ 50-60 लाखानं पाठीमागे आहे, तोट्यामध्ये आहे. परंतु मी असं समजतो माझा तोटा जरी झाला तरी चालेल, माझ्या पालकाला मात्र दिलासा दिला पाहिजे, कारण गोरगरीब शेतकरी समाजातली मुलं या ठिकाणी शिकतात, त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. अशा भावनेतनं मी बऱ्याच काही गोष्टी करत असतो. लोकांना काय संदेश देसाल करोनाचा? खरं तर करोनाचा हा जो काळ आहे ना, याच्यामध्ये सहनशीलता ही खूप महत्त्वाची आहे. कारण करोना हा संपणारच आहे, परंतु थोडेसे पेशन्स धरले पाहिजे. आपण सोशल डिस्टन्सिंगनं वावरलं पाहिजे किंवा खरं तर बाहेर पडणं हे टाळलं पाहिजे, घरामध्ये सेफ राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्क किंवा सॅनिटायझरचा आपण वापर केला पाहिजे. लक्षात घ्या, आपण आपला तर बचाव केलाच पाहिजे, परंतु समाजाचा सुद्धा बचाव केला पाहिजे. करोनाची जी लिंक आहे ती तोडणं हे प्रत्येक आज भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. याच्यातनंच आपलाही बचाव होईल आणि आपलं राष्ट्रसुद्धा वाचेल. ही भूमिका प्रत्येकानं जपली पाहिजे. धन्यवाद साहेब. ज्यानं आयुष्यामध्ये जीवन कसं जगावं, आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केली, शून्यातनं विश्व तयार केलं, ज्यानं पहिलीपासून ते MSc जीवनाच्या कशा घटना घडल्या, चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल कसं स्थापन केलं, यांच्याशी आत्ता आपण गप्पा मारलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्हचं ध्येयच आहे यशोगाथा उद्योगपतीची. हे उद्योगपती नाहीत, हे एक शिक्षक आहेत, हे ज्ञान देण्याचं लोकांना काम करतात. ह्या काम करता करता मुलं घडवली, डॉक्टर, MBBS अशा कितीतरी मुलं घडवली, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही. हे त्यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जाणली. त्यांनी त्यांच्या गावामध्ये काही अनेक सुविधा त्यांनी लोकांना दिल्या, कुठं म्हणजे कमान असेल किंवा अनेक त्यांनी सामाजिक कार्य केले. असे चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन KD चौधरी पाटील आज आपण यांच्याशी बातचीत केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आंबावन म्हणून एक टुरिझम काढले, ते पण अतिशय उत्तम आहे. धनंजय तोडकर महाराष्ट्र न्यूजला मुख्य संपादक, विशाल वरपे उपसंपादक, पुणे, खरपुडी, खेड. घेऊन पंथी हाती तुझ्या, घेऊन पंथी हाती तुझ्या, पेटव त्या वातीला, देश माझा मी देशाचा, वंदन कर या मातीला. जिवंतांचा आत्मा आम्ही जाणलाच नाही, जिवंतांचा आत्मा आम्ही जाणलाच नाही, खर्च व्यर्थ आमुचा दशक्रियांच्या कावळ्यासाठी, वाकून पूजतो आम्ही मुरदाड फोटोंना, राखेत विचलेला माणूस आम्हा कळलाच नाही, आम्हा कळलाच नाही. यशोगाथा उद्योजकांची हे जे सदर महाराष्ट्र न्यूज लाईव्हनं जे काही सुरू केलं, खरं तर खूप कौतुकास्पद ही गोष्ट आहे. ह्या उपक्रमाबद्दल काय सांगावं, कोणत्या शब्दामध्ये याचं कौतुक करावं, खरं तर मला कळत नाही. मी तर असं म्हणेल, तारीफ में आपके कहने को अंदाज नहीं मिलते, कहना तो बहुत कुछ चाहता हूँ मगर अल्फाज नहीं मिळते. या माध्यमातून या न्यूज चॅनेलचे सन्माननीय धनंजयजी तोडकर, त्याचप्रमाणे विशालजी वरपे साहेब यांच्याशी मला या ठिकाणी त्यांचं खूप खूप मला आभार मानावे वाटतात. धन्यवाद. थँक्यू.
तर हे होते केडी चौधरी, ज्यांनी खेड तालुक्यामध्ये ही ज्ञानाची जी गंगा आहे ती अशा पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि एक प्रकारे आपण पाहिलं की त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला हेही समजलं की ते केवळ म्हणजे शाळा उभारून शांत बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या घराच्या आसपास असणारी एक बाग ती फुलवली, त्याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती केली आणि त्याच्यामधून त्यांनी खुल्या आकाशाखालची शाळा देखील या मुलांना दाखवली. समाजामध्ये ज्या पद्धतीने हा एक वेगळा पायंडा ते रुजवत आहेत तो निश्चितच कौतुकास्पद आहे. आज आपण केडी चौधरी यांच्याशी बातचीत केली. या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटणार आहोत नवीन भागामध्ये एका नवीन उद्योजकासह, एका नवीन व्यक्तिमत्वासह. आमचा कोणताही भाग आपण पाहायला विसरू नका. त्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि निश्चितच आपल्याला या महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या माध्यमातून अगदी नवनवीन लोकांना भेटता येईल, त्यांच्याकडून त्यांचा जीवनपट जाणून आपल्याही आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक बदल करता येईल हे जाणून घेता येईल. त्यामुळे पाहायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आजच्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आपल्या भागातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, शेजारी असणारे बेल आयकॉन जरूर दाबा, ज्यामुळे आपल्याला लेटेस्ट हॅपनिंग समजू शकतील.